नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्याबद्दल विचार करू. आरोग्य शारीरिक किंवा मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमचा जो षष्ठेशाही शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे आणि अ, हा स्वतःच्या राशीमध्ये आणि तो मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. त्याचप्रमाणे अष्टमेश जो आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो आत्ताच मार्गस्थ झालेला आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात फारसे काही त्रास, फारसे काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुमचा आत्मविश्वास, तुमच्यामध्ये एनर्जी आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा झपाटा किंवा उरक हा सुद्धा उत्तम प्रकारे दिसून येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याची तुमची सकारात्मक दृष्टी या महिन्यामध्ये नक्की तयार होईल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त जर तुम्हाला काही मोठे आजार किंवा व्याधी झालेले असेल, तर त्याचे काही सिम्प्टम्स, त्याचे काही परिणाम तुम्हाला साधारण 16-17 तारखेनंतर दिसू लागतील. परंतु त्याचाही फारसा मोठा परिणाम होणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात असणारा जो गुरु आहे, हा गुरु 5व्या दृष्टीने तुमच्याच राशीला पाहतो आहे. त्याच्यामुळे तुमच्या राशीची सगळ्यात गुरुकिल्ली ज्याला आपण म्हणतो, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. हा जबरदस्त या महिन्यामध्ये दिसून येईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. गोष्टी तुम्हाला जशा अपेक्षित आहेत त्याच घडता येतील. बरेचसे असे ग्रहयोगात किंवा बऱ्याचशा अशा राशांतरित ग्रहांची की ती तुमच्यासाठी फेव्हरेबल आहे. त्या संदर्भातली सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत. परंतु आरोग्याच्या संदर्भात मानसिक किंवा शारीरिक काळजी करू नका. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत, त्या 2 ग्रहांच्या राशी या साधारण 2, 5, 8, 11 या स्थानामध्ये येतात. जसं की द्वितीय स्थानात कन्या रास किंवा पंचम स्थानात धनु रास. याप्रमाणे गुरु आणि बुधाच्या राशी आहेत त्या तुमच्या महत्त्वपूर्ण अशा आर्थिक स्थानामध्ये येतात. त्यान्वये बुधाचा समजा विचार करायचा झाला तर बुध जो ग्रह आहे, हा बुध ग्रह तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आतापर्यंत हा वक्री होता. दिनांक 2 तारखेनंतर हा मार्गी होणार आहे आणि 8 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानात जाणार आहे. त्याचप्रमाणे गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण करतोय. आतापर्यंत म्हणजे गेले जवळ-जवळ 3-4 महिने हा वक्री होता. आता तो मार्गी झालेला आहे. दोघांचा जर का एकत्रितपणे विचार करायचा झाला, तर आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुम्हाला येणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे, की जी तुम्हाला साधारणतः माहिती असेल किंवा तो तुमचा स्वभाव सुद्धा आहे, तो म्हणजे खर्चिकपणा. तुमची जी रास आहे, थोडीशी राजेशाही थाटाची रास आहे, लॅव्हिश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. त्याच्यामुळे खर्च थोडेसे जास्त होतात. तर या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. कारण या महिन्यामध्ये अवाजवी किंवा अव्यवहारी अशा प्रकारे खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. बाकी पैशाचा जो आवक आहे, ही तुम्हाला येतच राहील. पण खर्च कुठे, कधी, कसे खर्च करायचे पैसे, हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर गृहसौख्याच्या बाबतीत सांगायचं झालं, तर तुमचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. संपूर्ण महिना हा मंगळ तुमच्या 5व्या स्थानातच असणार आहे. लक्षात घ्या, साधारणतः आपण विचार करतो मंगळ जो ग्रह हा पापग्रह आहे, परंतु कर्क आणि सिंह या दोन्ही राशीला मंगळ जो आहे तो राजयोगकारक ग्रह ठरतो. महत्त्वपूर्ण केंद्र कोण स्थानाचा अधिपती आहे. त्यामुळे तर मंगळ जो ग्रह त्याची जी पोझिशन आहे, त्याचं प्लेसमेंट आहे तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्या कुंडलीमध्ये हे खूप महत्त्वाचं ठरतं. जसं की मंगळ इथे 5व्या स्थानात महत्त्वपूर्ण अशा शुभ स्थानामध्ये आहे. त्याच्यामुळे गृहसौख्याच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध खूप चांगले राहतील. महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, वास्तूच्या संदर्भात कुठलंही काही नवीन काय करायचं असेल, म्हणजे नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेट करायचं असेल किंवा अन्य काही कामं असतील, कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात सुद्धा ती तुम्ही या महिन्यात जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. त्याबद्दल अजिबात काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं जे नातेसंबंध आहेत, अंडरस्टँडिंग आहे, ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे मंगळ जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय. 5व्या स्थानातला मंगळ ज्या राशीत आहे म्हणजे धनु राशीत आहे. धनु राशीचा स्वामी मंगळाच्या राशीत, मंगळाचा स्वामी धनुच्या राशीत म्हणजे अन्योन्य योग आहे. पंचमेश आणि भाग्याचा अन्योन्य योग हा अतिशय उत्तम
अशा प्रकारचा योग आहे तुमच्या राशीकरता, की ज्याचे अतिशय चांगले परिणाम तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळणार आहेत. ते सुद्धा आपण पाहतोच आहोत. जसं की तुमच्या लव्ह लाईफ बद्दल विचार करायचा झाला, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो. लव्ह लाईफ बद्दल अजिबात काळजी करू नका. तुमचं लव्ह लाईफ अतिशय उत्तम प्रकारे चालेल. त्यामध्ये काही मोठे प्रॉब्लेम ऑब्व्हियसली येणार. अर्थात छोटे-मोठे तू-तू, ज्याला आपण म्हणतो, या गोष्टी होणारच आणि त्या असायलाच हव्यात. परंतु फार काही टोकाचं झालं किंवा फार काही मोठ्या गोष्टी झाल्या, असं काही होणार नाही. उलटपक्षी जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे जानेवारी 2024चा, हा तुम्हाला खूपच शुभफलदायी राहील. त्यान्वये काळजी करू नका. याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, अशा प्रकारे सुद्धा अनुभव तुम्हाला येतील. या महिन्यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि आधी कुठल्या ट्रेडमध्ये फसलेले असाल किंवा ट्रेड पूर्ण होत सगळे लॉसेस गेले असेल किंवा पैसे अडकलेले असेल, काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भात चांगल्या सकारात्मक गोष्टी निश्चित दिसून येतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. गोष्टी तुम्हाला अपेक्षित अशाच होणार आहेत. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय शुभफलदायी राहील. कुठल्याही प्रकारचे त्रास, प्रॉब्लेम येणार नाहीत. अगदी बिनधास्त राहा. परंतु आरोग्याकडे तसं लक्ष देणं, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा जो कालावधी अतिशय उत्तम राहील. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल, ज्या परीक्षेची तयारी करत असाल, जे विद्या घेत असाल, त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी येतील. म्हणजे भाग्याची साथ ज्याला आपण म्हणतो, ती तुम्हाला उत्तम लाभेल. मात्र त्याआधी तुम्हाला तुमचे एफर्ट देणं किंवा प्रयत्नामध्ये राहणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं राहील. याचप्रमाणे विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं, तर तुमचा जो सप्तमेश आहे शनी, जो तुमच्या सप्तम स्थानातच भ्रमण करतोय आणि तो मार्गाचा सुद्धा झालेला आहे. तर गेल्या काही महिन्यापासून तुम्ही बघितलेलं असेल, की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात नॉर्मल आहे. तुमच्या दोघांमधलं वैवाहिक सुख आहे, हे अतिशय स्मूथ चाललेलं आहे. एव्हाना तरी तसं स्मूथ चालत नाही, परंतु आता स्मूथ चाललेलं आहे. त्याच्यामुळे ग्रहयोगाची तुम्हाला साथ आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. गृहसख्याबद्दल अजिबात काळजी करू नका. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमचा जो दशमेश आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दिनांक 19 तारखेनंतर हा तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. त्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण अतिशय उत्तम राहील. तुमचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळणं किंवा कौतुकाची थाप मिळणं, अशा गोष्टी निश्चित मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं, की गुरु जो तुमचा भाग्यात आहे, हा गुरु भाग्यात आहे आणि तुमचा भाग्येश आहे तो पंचमात आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. कुठल्याही क्षेत्रामध्ये साधारणतः तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील, त्या अपेक्षा या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पूर्ण होतील. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात, की होणार नाहीत, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, कित्येक दिवसापासून विलंबित आहे, प्रलंबित आहेत, अशा गोष्टी नक्की तुम्ही सुरुवात करा. या संपूर्ण महिन्यामध्ये त्याचे तुम्हाला रिझल्ट्स खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील. त्याच्यामुळे संपूर्णपणे ऊर्जेने तुम्ही कामाला लागलात, तर अर्थातच हा 2024चा पहिला महिना तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे अनुभव देईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल त्याचे मिळणारे परिणाम. जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातल्या ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकेल. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. कागदोपत्री व्यवहारापासून थोडं सांभाळा. खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड या दरम्यान करू नका. विद्यार्थी वर्गाने सुद्धा या दरम्यान कुठल्याही मोठ्या प्रकारचे रिस्क घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम प्रकारचा हा योग असेल. खास करून नवनवीन कल्पना सुचणं. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही कामकरी असाल, तुम्ही श्रमिक असाल किंवा तुम्ही बिझनेसमन असाल किंवा तुम्ही कुठलेही म्हणजे अगदी गृहिणी यांना सुद्धा या दरम्यान एक चांगल्या प्रकारची काही कल्पना सुचणं आणि त्या कल्पनेवरती जरूर काम करा. त्या आयडियावरती जरूर काम करा. भविष्यात जाऊन ते तुम्हाला उपयोगी ठरतील. तर रवी हर्षाची हा जो त्रिकोण योग आहे पंचम आणि भाग्यस्थानातून होणारा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे सुद्धा जास्त होईल. म्हणजे पिकनिकला जाणं, तुमचे आप्तस्वकीय असतात त्यांच्यावर चांगला टाईम स्पेंड करणं किंवा ज्याला आपण धार्मिक स्थळं, देवळं वगैरे यांना भेटी देणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव येतील. ज्यांना परदेशवारी करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे, संपूर्ण जानेवारी महिना जरी तुम्ही म्हणाल तरी काही हरकत नाही. खूपच शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचे लाभयोग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. दोघांचा लाभयोग होणार आहे. सुंदर अशा प्रकारचा योग आहे. विवाहित असाल
तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. एकंदरीत हा योग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच राहील. म्हणजे वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. आता लक्षात घ्या, जसं मी मगाशी सांगितलं, हे दोन्ही ग्रह अन्योन्य योग आहेत आणि त्याचा तो त्रिकोण योग आहे, अत्यंत शुभ फलदायी राहील. भाग्याची साथ चांगली मिळणं, मनात असलेल्या गोष्टी पूर्ण होणं, जे विवाहसुख मंडळी आहेत त्यांच्यासाठी गोष्टी बरोबर व्यवस्थित होणं. जर तुम्हाला नवीन वास्तू वगैरे घ्यायची असेल तर गोष्टी चांगल्या होतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे, म्हणजे जी गोष्ट तुम्ही हातात घ्यायचं, असं म्हणतो ना, लाथ मारेल तिकडे पाणी काढेल. तसाच प्रकार आहे. जी गोष्ट तुम्ही हातात घ्याल, ती गोष्ट तुम्ही पूर्ण करून दाखवाल आणि त्याकरता लागणारी महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी हे सगळं तुमच्यामध्ये आहेत. पण त्याला योग्य मार्ग मिळेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. खास करून या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे सुद्धा भरपूर होईल. परंतु त्याचे जे परिणाम असतील, त्याचे आउटपुट असतील, ते तुम्हाला अपेक्षित अशा प्रकारे मिळतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे आणि त्याच दिवशी नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. लक्षात घ्या, गुरु बुधाचा त्रिकोण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम राहील. म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आणि त्या संदर्भात नेमकं काय करायचं, गुंतवणूक कशा प्रकारची असेल, कुठल्या गोष्टी चूज केल्या पाहिजेत, आर्थिक लाभ आपले कशा प्रकारे मिळवता मिळवता आल्या पाहिजेत. या संदर्भातल्या काही ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या समोर येतील आणि तुम्ही मानलेले अंदाज सुद्धा बरोबर ठरतील. एकंदरीतच हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट शुभ फलदायी राहील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, ते थोडंफार मिसअंडरस्टँडिंग वगैरे होईल. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे. ही मंगळ-बुधाची युती थोडीशी काळजी घ्या. जर आता जसं सांगितलं ना, तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तू-तू, मैं-मैं वगैरे होणं, हा प्रकार सुद्धा होऊ शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, या दरम्यान फारसे मोठे रिस्क घेऊ नका. अंगाशी सुद्धा येऊ शकेल. याचप्रमाणे कारण तुमची जी रास आहे ते रिस्क घेणं सगळ्यात पुढे असते. तर थोडंसं दमा-दमाने घ्या किंवा थोडासा विचार करून गोष्टी करा. याचप्रमाणे दिनांक 28 तारीख ही थोडीशी स्पेशल आहे. 28 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणार आहे. त्याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. म्हणजे या दिवशी सगळेच शुभ योग होणार आहेत. जसं की बुध आणि हर्षाचा जो त्रिकोणी योग आहे, हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन समोर आणेल, की जे शुभ फलदायी राहील. तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट अचूक ठरेल. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाणं, अशा प्रकारचे काही योग या दरम्यान उत्तम प्रकारे होतील. याचप्रमाणे गुरु शुक्राचा जो त्रिकोणी योग आहे, हा त्रिकोणी तुम्हाला तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बाहेर फिरायला जाणं किंवा त्या संदर्भात फिरणं किंवा त्याच्यातून काही चांगले लाभ मिळणं, कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही नवीन तुम्हाला इन्कम सोर्स वगैरे उपलब्ध होणं, स्वतः काही निर्णय घेऊन गोष्टी करणं आणि ते प्रत्यक्षात पूर्ण होणं, तुमचे अंदाज बरोबर ठरणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी फेव्हरेबल होतील. वैवाहिक निर्धाराचे नातेसंबंध सुद्धा या दरम्यान अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला हर्षल आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, तर हर्षल जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा योग आहे. तुमच्या म्हणजे स्वतः तुम्ही किंवा तुमच्या मनात ज्या काही तुम्ही योजना योजलेल्या आहेत, त्या संदर्भातले काही चांगले आयडियाज वगैरे या दरम्यान बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. जी कामं तुम्ही हातात घ्याल, ती पूर्ण पूर्ण करून दाखवाल. या संपूर्ण महिन्यामध्ये हा साधारण अनुभव तुम्हाला खूप चांगला येईल. तुमची एनर्जी लेव्हल, तुमची जी स्ट्रेंथ आहे किंवा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा या जोरदार प्रमाणे दिसून येतील. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं, की हा महिना विशेष राहील. गेल्या 3-4 महिन्याची जर का तुलना केली, तर या महिन्यात तुम्ही भरपूर प्रमाणात बूस्ट कराल. साधारणतः तुम्ही ऐकलेलं असेल, की सिंह राशीकरता हे वर्ष सगळं चांगलं जाईल वगैरे, वगैरे गेल्या 4-5 महिन्यापूर्वी. तर साधारण त्याचा अनुभव तुम्हाला या महिन्यापासून येईल आणि चांगला बूस्ट तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्र, तुमचं जीवन किंवा तुमच्या ज्या आशा अपेक्षा त्या संदर्भात मिळू शकेल. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ती 11 तारखेला आहे तुमच्या 6व्या स्थानात. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होऊ शकतील. जर का तुम्ही कुठल्या व्याधीने पीडित असाल, काळजी घ्या. त्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे गुप्त शत्रू असेल, त्यांच्यापासून थोडंसं जपून राहा. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती स्पेशल आहे. या महिन्याची या महिन्याची जी पौर्णिमा, अमावास्येबद्दल आपण बोललो. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती थोडी स्पेशल आहे. पौर्णिमा आहे ती 25 तारखेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेला गुरुपुरुषामृत योग आहे. तर पौर्णिमेला ऑलरेडी चंद्राला बळ असेल, त्यामध्ये गुरुपुरुषामृत योग असेल, तर दुधात साखर मिळतो तो प्रकार. तर साधारणतः या दरम्यान तुम्हाला काही चांगले अनुभव येतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा काही महत्त्वाची पूर्ण खरेदी करायची असेल, सोने, चांदी किंवा त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे किंवा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे गुरुपुरुषामृत योग 25 जानेवारी 2024 हा तुमच्यासाठी खूपच शुभ फलदायी राहील. या दरम्यान तुम्ही तुमच्या अपेक्षित अशी खरीदारी करू शकता, की जी तुम्हाला भाग्यप्रद होईल. त्याचे चांगले अनुभव तुम्हाला भविष्यात नक्की येतील. तर मित्रांनो, हे होतं जानेवारी 2024 करता सिंह राशीचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.